Okay, fine. So let's begin for the session. So once again, a very warm good evening and welcome for Monstack program. That is a Monstack internship program. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये रिस्पॉन्सिव्हनेसचा पार्ट बघितला होता. आता आज आपण एक वेबसाईट डिझाईन करणार आहोत. त्या वेबसाईट मध्ये आपण काही सेक्शन बिल्डअप करूया आणि त्या सेक्शनला नंतर रिस्पॉन्सिव्ह मध्ये कन्वर्ट करूया. ओके, फाईन. तर मी यासाठी एक वेबसाईट सिलेक्ट करेल. ओके, जस्ट आय विल सर्च समथिंग ऑन गुगल. सो इथे मी म्हणजे लाईक से क्रिएट लाईक HTML, CSS, simple, responsive website. ओके, W3 काय यूज करणार आहे आपण? W3 स्कूल. ओके, फाईन. सो आता इथे त्यांनी एक रिस्पॉन्सिव्हचं एक्झाम्पल दिलंय, बट आपल्याला हे नको आहे. आपल्याला काय हवं आहे? लाईक वी जस्ट वॉन्ट वेबसाईट्स. ओके, तर मी इथे जस्ट सर्च करेल W3 स्कूल वेबसाईट्स. W3 स्कूल लाईक वेबसाईट्स टेम्पलेट. तर इथे W3 स्कूलमध्ये CSS चे टेम्पलेट्स खूप सारे आहेत. ओके, खूप सारे टेम्पलेट आहे. तर यापैकी आपण कोणतं पण एक टेम्पलेट यूज करू शकतोय. चला याला एक एक टेम्पलेट घेऊया आपण. मला वाटतंय की हे टेम्पलेट जरा ओके असेल. ओके, तर बघा हे टेम्पलेट थोडं या प्रकारे दिसेल. ओके, आणि जर याला आपण राईट क्लिक करून म्हटलो की इन्स्पेक्ट, तर बघा हे मोबाईलसाठी पण तयार झालंय. राईट, तर बघा इथे ज्यावेळेस मी इथे आर्किटेक्ट दिसत आहे, पण जेव्हा आपण मिनिमाइज करतो फक्त BR दिसेल तुम्हाला. दिसतंय बघा कंटेंट कसा चेंज झाला. इन्क्रीज जर केलं तर कंटेंट परत ऍज इट इज मॅनेज होते. याला आपण थोडं वेगळ्या प्रकारे पण करू शकतोय. ओके, तर चला ही वेबसाईट डिझाईन करूया आता. आता याच्यामध्ये मेनू दिसत नाही यांचा, पण आपण मेनू साठी पण एरिया देणार आहोत. ओके, आलंय लक्षात? तर चला ही वेबसाईट डिझाईन करू. तर हे W3 स्कूलचं टेम्पलेट आहे आपल्याकडे. ओके, मी जस्ट याला कॉपी करून ठेवेल अँड वी विल जस्ट क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट. तर काय करूया इथे आपण एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करूया. ओके, सो जस्ट आय विल गो विथ कोड ड्रिफ्ट. बॅच कोणती आपली? 5th. अँड हियर जस्ट आय विल से मिनी प्रोजेक्ट. ऑलरेडी आपण फोल्डर क्रिएट केलेलं आहे. लेट्स गो विथ अ वेब ऍप्लिकेशन. सो मी इथे म्हणेल सिंगल पेज application with responsive. Okay, let's create or let's open the project in VS Code. तर VS Code मध्ये आपण हा प्रोजेक्ट ओपन करूया. अँड हा पार्ट आपला मेन असेल. तर इथे W3 स्कूल मध्ये जर मी आलो तर इथे खूप सारे टेम्पलेट दिसत आहे. राईट, अँड लेट्स स्क्रोल अ बिट डाऊन. तर इनिशियली आपण डेस्कटॉपचा ऍप क्रिएट करूया. सो व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट क्लोज दिस डॉक. याला क्लोज करूया. तर हे असं ऍप्लिकेशन दिसेल. आता मी प्रत्येक इमेजला टॅप जर केलं आणि इफ आय जस्ट सेस लाईक, तर इथे आपल्याला हे इमेजेस हवे. आता इमेजेस जर तुम्हाला हवे तर त्यासाठी काय करायचं? खूप सिंपल प्रोसेस आहे. इन्स्पेक्ट वरती क्लिक करा आणि इथे एक एक्सटेन्शन आपण इन्स्टॉल करूया. ओके, रिसोर्स क्रोम एक्सटेन्शन. कोणतं आहे? रिसोर्स क्रोम एक्सटेन्शन. तर इथे बघा सेव्ह ऑल रिसोर्स. तर इथे मी सेव्ह करेल. जस्ट आय विल से इन्स्टॉल. इथे सेव्ह ऑल ऑलरेडी आहे, बट मी ते आय थिंक सो बंद केलं. त्याला मी पिन करेल आणि या वेबसाईट वरती येऊन मी याला रिफ्रेश करेल. तर इथे तुम्हाला रिसोर्स सेव्हर म्हणून एक ऑप्शन येईल. यावरती क्लिक करा. यात आपल्याला काय काय हवं आहे? डाउनलोड ऑल दी डोमेन करंट रिसोर्स, सेव्ह रिसोर्स. ओके, रिकमेंडेड. इथे सर्व रिसोर्स डाउनलोड. मला HTML CSS च्या फाईल नको आहे, तर इथे मी म्हणेल डाउनलोड रिसोर्स. हा सर्व रिसोर्स डाउनलोड करेल
आणि तुम्हाला एक झिप फाईल देईल. ओके, सो लेट्स गो टू दॅट झिप फाईल. याला आपण इथे जस्ट कट करेल मी आणि माझा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये मी इथे पेस्ट करेल आणि याला आपण काय करूया, एक्स्ट्रॅक्ट आहोत. चला याला एक्स्ट्रॅक्ट करूया. सो दिस विल एक्स्ट्रॅक्ट युअर ऑल द फाईल्स. आता झिप फाईल मी इथे डिलीट पण केली तरी चालेल. डेटा URL याची आपल्याला काही एक आवश्यकता नाही. ओके, यामध्ये आपल्याला हे इमेजेस महत्वाचे आहे. सर्व इमेजेस सक्सेसफुली डाउनलोड झालेले आहे. ओके, CSS पण आहे, बट आपल्याला हवी का? हा, व्हेरी गुड. सो CSS नको आहे. फेव आयकॉन पण आहे, पण तो हवाय का आपल्याला? नाही. तर इथे मी येणार आणि इथे बनणार ही काय आपल्या इमेजेस. एखाद्या वेबसाईटचे इमेजेस डाउनलोड करणं खूप सोपं आहे. ठीक आहे. सो या सर्व इमेजेस आहे. आता आपण एक्झॅक्ट ओरिजिनलच इमेज यूज करणार. ओके, सो हियर just I will say that now let's reload it. Now one more thing I will do, that is I will just cut this folder आणि मी हे फोल्डर ह्या सिंगल पेज मध्ये पेस्ट करले इथे आणि या दोन्ही पण फाइल्स मी डिलीट करेल. नाउ आय डोंट वांट. सो यू विल सी माय प्रोजेक्ट विल लुक समथिंग लाईक दिस. आता इथे आपण एक फाईल क्रिएट करूया. कोणती फाईल आहे? आणि एक फोल्डर क्रिएट करूया. दॅट फोल्डर विल बी, आणि मी एक फाईल क्रिएट करेल. ओके, नाउ let's use this one, and here I will just say in like home page as a title. Okay, so आता हे स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी आपली CSS फाईल पण आहे. So we'll link that CSS file and let's run this project on live server. कुठे रन करणार आहे आपण? लाईव्ह सर्व्हर. बट आपली ही जी वेबसाईट आहे, मला या वेबसाईटचा UI हवा आहे. सो मी याला पॉपअप करेल आणि एका तिसऱ्या टॅबमध्ये मूव्ह करेल. ओके, so this is what our application will be. This is our code and this is what our final output will be. फायनल आउटपुट आपल्याला कसं हवं आहे? थोडे या प्रकारे. तर चला सर्वात स्टार्टिंगला हा एक कोड क्रिएट करूया. BR आर्किटेक्ट्स. ओके, आता यासाठी यांनी एक फॉन्ट पण यूज केला आहे. आता मला जर फॉन्ट हवा असेल तर आपण इन्स्पेक्टमध्ये येणार आहे. इन्स्पेक्टमधून मी सोर्समध्ये जाईल. सोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्व इमेजेस तर मिळतील. अपोलो क्लायंटमध्ये जाऊया, रिॲक्ट डेव्ह टूलमध्ये जाऊया. इथे आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही. सो विल गो टू 4. या CSS मध्ये आपण चेक करूया की फॉन्ट कोणता यूज होतोय. तर सर्वात टॉपला मी पहिला फॉन्ट चेक करल्यांचा. सो व्हॉट विल चेक? तर इथे फॉन्ट फॅमिली बघा कोणता यूज करतोय तो. कोणता आहे? मोनोस्पेस. राईट, कोणता आहे? मोनोस्पेस. तर इथे काय करायचं, आता मी कसं फाइंड आउट केलं हे समजून घ्या. इथे रिसोर्समध्ये मला WW दिसलं, बरोबर. याच्या आतमध्ये W3 स्कूल होतं. तिथे मला CSS ची फाईल दिसली, तर मी तिला ओपन केलं आणि जस्ट काय फाइंड आउट केलं, फॉन्ट फॅमिली. तर ही फॉन्ट फॅमिली खूप ठिकाणी यूज केली त्यांनी. ओके, तर बघा बटन्सला त्यांनी थोडा वेगळा डिझाईन दिली, प्रत्येकासाठी वेगळी केली. तर आपण काय करणार, आपण थोडी एकच यूज करूया. ओके, अँड आफ्टरवर्ड्स विल ट्राय टू चेंज इट. सो what I will do, just I will say that I just want a font, which is our font? Monospace. कोणता फॉन्ट आहे आपला? मोनोस्पेस. सो इथे मी जस्ट गुगल फॉन्ट सर्च करेल and I will search for monospace. डायरेक्टली मी जर गुगलवर टाकलं तर मला डायरेक्ट लिंक मिळते. यावरती क्लिक करा
क्लिक केल्यानंतर इथे माझ्या कार्टमध्ये ऑलरेडी एक जुना फॉन्ट होता, तो मी रिमूव्ह करेल आणि आता मोनोस्पेस ऍड करेल. ना आय विल से गेट फॉन्ट, इम्पोर्टवर क्लिक करेल आणि ही लाईन मी कॉपी करेल. ओके, सो कॉपी करून आपण काय करणार आहे, आपल्या CSS मध्ये सर्वात टॉपला मी पेस्ट करेल आणि आपला युनिव्हर्सल कोड काय तो, बॉक्स साइज एज बॉर्डर बॉक्स, मार्जिन एज 0, पॅडिंग एज, ग्रेट जॉब. इथपर्यंत आपलं झालंय सक्सेसफुल. नाही, सेमीकोलन ऍक्च्युली दिलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. कोमा असेल मग इथे ना, नाही तो एंड आहे ना, याच्यानंतर प्रॉपर्टी आहे का, ते EM जे आहे ना, ते EM आणि रेम सारखंच आहे. फक्त EM मध्ये काय होतं, तो पॅरेंटची साईज पकडून मग चाइल्डची साईज डिझाईन होते. मी शिकवतो वाटलंच ते. कुठे, हा हा, यांनी EM युनिट यूज केलंय. आपण कोणतं यूज करतोय, रेम. आपण रूट चा कॅल्क्युलेशन करतो, रूट एम्फोसिस. हे पॅरेंटचं चेक करतं. पॅरेंटची साईज सपोज 10 पिक्सल आहे, तर इथे 1 EM म्हणजे 10 पिक्सल. पण इथे जर रेम असता तर रूटची साईज किती आहे, 16 पिक्सल. रूटची साईज किती असते, 16 पिक्सल. मग इथे 1 रेम जर असतं तर 16 पिक्सल असतं. पण आता यांनी जे पॅरेंटची साईज दिली ती साईज हे घेतात. बघूया आपण ते, डोंट वरी. ओके, सो लेट स्टार्ट विथ द डिझाईन. आता आपली डिझाईन कशी थोडंसं समजून घेऊया. टॉपला काय आपल्याकडे, मेन्यू बार, राईट. So let's say that there will be a section, sorry, there will be a main which will have a class as container. काय आपल्याकडे कंटेनर आहे. द नेक्स्ट विल बी लेफ्ट साईडला प्रोजेक्टचं नाव आहे. आता मी इथे कॉपीचं लॉजिक यूज करेल. ओके, सो वी विल यूज अ कॉपी लॉजिक. तर मी तो टेक्स्ट कॉपी करेल. अल्टच यूज करेल. सो मी अल्टचा यूज करून हा कंटेंट कॉपी करून घेईल. ओके, सो जस्ट आय कॉपी इट. And now here just I will say that I will have a header. Header मध्ये एक span tag ऍड करूया. ओके, and just I will say BR architect. हे BR मध्ये पण हा बोल्ड आहे. So just I will use a strong tag over here. डायरेक्टली स्ट्रॉंग टॅग यूज करूया. सो तुम्हाला बोल्ड करण्याची आवश्यकता नाही त्याला. ओके, द नेक्स्ट इज द मेनू. नेक्स्ट काय आपल्याकडे, हा पूर्ण मेनू आहे. सो व्हॉट आय विल डू, just I will say that I just want another list which will have the li. ओके, आणि किती कंटेंट आहे आपल्याकडे, 3, 1, 2 and 3. Let's click on home and I will say li. परफेक्ट. आणि इथे आपला UI परफेक्टली वर्क होतो. ओके, नाव इथे आपण जो फॉन्ट यूज करतोय तो कोणता आहे, मोनोस्पेस. सो इथे मी जाणार आणि या फॉन्टला जस्ट ही फॉन्ट फॅमिली कॉपी करून घेणार. and just I will say that for the body just say font family. फॉन्ट फॅमिली फॉन्ट सेट करते.
हा, इथे वरती आपण जो फॉन्ट कॉपी केलाय तोच फॉन्ट आपण इथे यूज करतोय. मग बॉडीला तो अप्लाय होऊन जाईल बाय डिफॉल्ट. ओके. त्याचबरोबर मला काय हवंय, इनपुटला पण तोच हवाय. आणि बटनला, एक मिनिट, बटनला तोच हवाय. काय झालं, बॉडी एलिमेंट आहे ना, हा एलिमेंट सिलेक्टर आहे. गजनी झाल्यासारखे विसरू नका. आपण वेगवेगळे सिलेक्टर बघितले. कोणते कोणते? हा कोणता सिलेक्टर आहे? एलिमेंट सिलेक्टर. तर इथे बघा तो UI आलाय आपल्याकडे. बट आता हा UI आपण काय करूया, एक मोनोस्पेस नावाचा क्लास ऍड करू. ओके. मोनोस्पेस क्लास मी बॉडीला नाही अप्लाय करणार, डायरेक्ट मी काय म्हणते मोनोस्पेस फॉन्ट असं देईल ना. याने काय, जिथे जिथे मी तो हा यूज करेल तिथे तिथे तो इम्प्लिमेंट होईल. ओके. सो मी म्हणेल की मला एंटायर हेडरला तो हवाय. तर काय होणार आहे, त्या हेडरला तो बाय डिफॉल्ट अप्लाय होऊन जाईल. आलं एक लक्षात. तर कारण फॉन्ट आपल्याला वेगळा वेगळा यूज करायचा आहे. इथे वेबसाईटमध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी फॉन्ट त्यांनी वेगळे वेगळे यूज केले. राईट. येस ऑर नो. बघा इथे वेगळाच फॉन्ट आहे थोडा. आपल्याला प्रत्येक फॉन्टला थोडं समजून घ्यायचं की कोणते कोणते फॉन्ट आहे. तर हेडरला कोणता होता, मोनोस्पेस. आणि तुम्ही जर बघितलं तर ते एक्झॅक्टली तसंच दिसतं जसं आपल्याला हवंय. नाव लेट्स से दॅट this is going to be the header, so I will just say class as header. हा मेन हेडर असेल. काय यूज करेल मी, मेन. यानंतर तो मेन हेडर मी इथं कॉल करेल. व्हॉट आय विल डू, आय विल कॉल दॅट मेन हेडर. ओके. झोपू नको. मेन हेडर इथे आपण सेट करूया. मेन हेडरला काय करणार मी, डिस्प्ले ऍज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट, स्पेस बिटवीन. याने काय होणार, लेफ्ट राईट. आता डिफॉल्ट मध्ये आपण पॅडिंग पण 0 केली, राईट. अँड जस्ट आय विल से, या अनऑर्डर लिस्टला आपण एक क्लास ऍड करू. क्लास नेम विल बी मेन्यू. काय असेल क्लास नेम, व्हेरी गुड. अँड जस्ट आय विल से दॅट मेन्यू will have display as a flex and list style as very. याने ते एका लाईन मध्ये. आता मला या हेडरच्या सराउंडिंगला पॅडिंग हवी. सो आय विल से पॅडिंग टॉप बॉटम मस्ट बी 1 rem and left right must be 2 rem. So it will create that area. The next I will just say that की मला इथे प्रत्येक li मध्ये स्पेस हवी. सो आय विल से दॅट इन मेन्यू देर विल बी li which must have a margin. टॉप बॉटम नकोय, पण लेफ्ट राईट 1 rem हवी. ओके. अँड नाव द लास्ट थिंग विच आय विल डू टू द हेडर, मी म्हणेल इथे मला बॉक्स शॅडो हवाय. व्हॉट आय वॉन्ट, बॉक्स शॅडो. लेफ्ट राईट 0, टॉप बॉटम 5 पिक्सल, ब्लरनेस मस्ट बी 5 पिक्सल, स्केलिंग मस्ट बी 0 अँड कलर मस्ट बी ग्रे. तो एक शॅडो क्रिएट करू. ओके. आता या शॅडोला थोडंसं कमी करूया. आय विल से 2 पिक्सल. अँड लेट्स ॲड अ बिट लाईटनेस. अँड यू विल सी इट लुक्स परफेक्ट. हे असाच UI आहे जो आपला फायनल आउटपुट आहे. बरोबर ना. हॅलो. हा बोला ना मॅम. येस येस. ओके फाईन. सो लेट्स रिझ्यूम इट बॅक. इथे आपण हे स्ट्रक्चर फायनल केलंय. नाउ लेट्स गो टू द सेकंड सेक्शन. व्हॉट इज देअर इन सेकंड सेक्शन,
we have a image, right? And then this is the hero section, right? So आपल्याकडे इमेज आहे, इट हॅज अ BR अँड आर्किटेक्ट्स, राईट? तर चला याचा UI क्रिएट करूया. व्हॉट विल डू, वी विल क्रिएट अ UI ऑफ इट. तर सर्वात आधी यासाठी मी एक सेक्शन क्रिएट करेल अँड आय विल गिव्ह अ नेम ॲज अ हिरो सेक्शन. कोणता सेक्शन आहे हा? हिरो सेक्शन. व्हेरी गुड. या हिरो सेक्शन मध्ये आपल्याला जर तुम्ही केअरफुली बघितलं आउटपुटमध्ये, तर इथे BR हे वेगळे आणि आर्किटेक्ट्स हे वेगळे, बरोबर आहे? आणि यांना तोच फॉन्ट आहे. कोणता फॉन्ट आहे? मोनोस्पेस. तोच फॉन्ट आहे. सो मी काय करेल इथे 2 स्पॅन ऍड करेल. व्हॉट आय विल डू, आय विल ऍड अ स्पॅन टॅग. तर पहिल्या स्पॅन मध्ये मी काय करेल, BR, ओके. आणि दुसऱ्या स्पॅन मध्ये काय करेल, आर्किटेक्ट. लेट्स कॉपी अँड पेस्ट इट ओवर. So it will look something like this. The next will be to target this hero section. So मी इथे हा क्लास इथे यूज करेल with the help of hero section. Just I will say display as a justify content and align item to center. ओके, तर कंटेंट माझं इथे येतोय. चला याला बॅकग्राऊंड कलर देऊया. सो मी बॅकग्राऊंड कलर रेड यूज करेल. तर अलाइन आयटम का बरं सेट नाही झालं, कारण हाईट नाही. तर चला मॅन्युअली हाईट सेट करूया. सो विल सेट हाईट ॲज 100 VH. किती हाईट केली मी? यू विल सी इट्स स्क्रोलेबल आणि या एक्झॅक्टली सेंटरमध्ये. ओके, नाउ व्हॉट आय विल डू द नेक्स्ट, लेट्स से की मला इथे बॅकग्राऊंड इमेज अप्लाय करायची. तर आपल्याकडे इमेजेसमध्ये आर्किटेक्ट ही इमेज आहे. कोणती इमेज आहे? आर्किटेक्ट. सो जस्ट आय विल से दॅट वी वॉन्ट अ बॅकग्राऊंड इमेज URL // image and architect.jpg. You will see that image is here. आता सर्वात स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे, इमेजची जी साईज आहे, सॉरी बॅकग्राऊंड पोझिशन, आय जस्ट वॉन्ट इट सेंटर. ओके, नाउ लेट्स सी हाऊ इट लुक्स ओव्हर हियर. आय थिंक सो इट लुक्स सिमिलर. बरोबर आहे. थोडंसं अजून त्याला आपण काय करूया, लाईक जस्ट आय विल से बॅकग्राऊंड साईज विल बी कवर. काय यूज करेल मी इथे? मी 100% यूज नाही करत आहे. कवर नाही करते बघा, तो कवर करतोय बट इट ऍक्च्युअली मेक्स अ नेस्टीनेस. सो मी कवर नाही यूज करणार. जस्ट आय विल ट्राय टू यूज व्हॉट एव्हर द साईज इट्स हॅविंग. लेट्स यूज इट. ओके, हवा असेल तर तुम्ही अजून त्याला थोडं झूम करू शकताय, बट आय डोंट थिंक सो की झूम करण्याची काही आवश्यकता आहे. तर ही आपली फायनल साईड. यू कॅन जस्ट सी दॅट इट जस्ट लुक सिमिलर व्हॉट वी हॅव राईट अवे. झूम जर करायचं असेल मग तुम्हाला झूम जर करायचं त्याची साईज इन्क्रीज करायची. इमेज साईज या ठिकाणी बॅकग्राऊंड साईज ॲज 150 पिक्सल, सॉरी 150%. ओके, ते अजून झूम होईल. बट जर आपण फायनल आउटपुट बघितलं तर फायनल आउटपुट आणि आपलं आउटपुट हे मॅप होत आहे. हो, येस. ओके, कारण मी 150 केलंय त्याला, त्यामुळे. तर चला याला आपण 100 करू. आता ती इमेज फाटणार नाही आणि ती एक्झॅक्ट तशीच दिसेल जशी इथे. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट टार्गेट? नेक्स्ट टार्गेट इज टू हँडल दिस BR. बरोबर. चला आता या BR ला आपण थोडीशी पॅडिंग देऊया आणि याला हँडल करूया. तर इथे मी म्हणेल लाईक से क्लास ॲज लाईक अ हिरो सेक्शन. ओके, आणि मी BR हे पर्पजली मेन्शन करेल. And now just I will go to the class. तुम्ही क्लासचे नेम हे तुमच्या आयडियोलॉजिकली घेऊ शकताय. इथे मी बॅकग्राऊंड कलर ॲज अ ब्लॅक अप्लाय करेल. काय म्हणेल मी? बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. एक मिनिट, आपण डिझाईन शिकतोय
मला करायचं मी 2 मिनिटात करेल, पण तुम्हाला समजलं पाहिजे ना आपण करतोय का. कोणी भेटलंय का आज? ओके, सो लेट्स रिझ्यूम इट बॅक. सो इथे लाईक ब्लॅक कलर आपण दिलेला आहे, राईट. नाउ व्हॉट आय वॉन्ट, हा जो हिरो सेक्शन आहे याचा फॉन्ट आपण फॉन्टची साईज 2 rem सेट करूया. म्हणजे त्याच्या चाइल्डची पण साईज काय होईल, 2 rem. लेट्स मेक इट 3 rem. ओके, अँड द नेक्स्ट विल बी, आय विल जस्ट से फॉन्ट. आणि हा जो बी आर आहे, या बी आरला काय करूया आपण, फॉन्ट वेट ॲज बोल्ड. काय हवं आपल्याला, font weight as bold. And one more thing I will need, that is color as white. Now let's add a bit padding. आता मला टॉप बॉटम पॅडिंग नकोय, बट लेफ्ट राईट मी 1 rem पॅडिंग यूज करेल. Okay, and now what I will do, I will just say that this is going to be a bit transparent, and this is also going to be a bit transparent. If I save both of them, it will look something like this. Okay, व्हाईट कलर जर मला खूप ट्रान्सपरंट नकोय तर मी याला थोडं कमी करेल. and you will see it just makes the sense. त्यानंतर याला मी म्हणेल margin right as 1 rem. Okay, and you will see it just looks perfect. Now let's go to code. इथे जर बघितलं तर इथे हा थोडासा व्हाईट कलर मध्ये, राईट. सो मी इथे म्हणेल डिफॉल्ट कलर मस्ट बी व्हाईट. त्याने फायदा काय होईल, हा पण व्हाईट कलर होऊन जाईल. And what we can do one more, instead of saying 3 rem, just I will say it must be 2 rem. Let's make it 2.5, and it works perfect. Okay, yes. So नाही, सेम आहे. त्याचा फॉन्ट बोल्ड आहे, त्यामुळे ते तसं वाटतं. कुठे, हा इथे थोडी फॉन्ट फॅमिली वेगळी, बट लेट्स चेक. हा येस, थोडी फॉन्ट फॅमिली वेगळी, तर याला तुम्ही एरियल वगैरे देऊ शकता, काय प्रॉब्लेम. ओके, चला याची फॉन्ट फॅमिली चेंज करूया. सो आय विल गो टू CSS, आणि इथे टॉप वरती आपण काय करू, जस्ट मी म्हणेल एरियल फॉन्ट. कोणता फॉन्ट, एरियल फॉन्ट. आणि जस्ट आय विल से फॉन्ट फॅमिली ॲज एरियल, and just I will say not important. म्हणजेच फोर्सफुली आपण अपडेट करू शकतोय. So now I will just go to here, and just I will say class font family, and here also I will just say class font family. Okay, आता इथे हाईट आपल्याला द्यावं लागेल. So what I will do the next, just I will say जी पॅडिंग मी 0 दिली होती स्टार्टिंगला, ती मी 1 rem करेल. Now it's a box. ओके, मार्जिन हवी असेल तर मी म्हणेल लाईक मार्जिन राईट, मार्जिन लेफ्ट मस्ट बी 2 rem. तर इकडे थोडा शिफ्ट करतोय मी त्याला, लाईक आय विल जस्ट से 3 rem. And now it just looks perfect. It's a similar how it's looking over here. I similar, right? Yes. One more thing, you will see one thing that इथे थोडा गॅप नाहीये. जर केअरफुली बघितला तर इथे गॅप आहे बघा. लेटर्स मध्ये काय आहे, गॅप आहे, बट तो गॅप मला इथे नाही दिसणार. आणि याच्या प्रत्येक लेटर मध्ये गॅप आहे, येस ऑर नो. तर यासाठी हेडर मध्ये आपण काय यूज करणार आहे, हेडर मध्ये मी म्हणेल लेटर स्पेसिंग लाईक किती हवे मला, 1.5 rem.
थोडी जास्तच झाली. 1 रॅम. लेट्स मेक इट मिनिमाइज्ड. 0.5. 2 रॅम. It looks perfect. चालल्याबद्दल धन्यवाद. पण आय थिंक सो की हे बरं दिसतंय. ओके. आता याचा जो शॅडो आहे तो एवढा इफेक्टिव्ह नाही दिसत आहे. तर शॅडोला आपण थोडं कमी ग्रे करू शकतोय. ओके, सो यू कॅन जस्ट हॅव दिस शॅडो. आता जेव्हा मी याला मूव्ह करतोय मला हा टॉप मुवमेंट नकोय. सो जस्ट आय विल से दिस हेडर मस्ट बी पोझिशन ॲज अ स्टिकी. अँड टॉप फिक्स केलं तर ती इमेज वरती सरकेल. अँड टॉप विल बी 0 पिक्सल. सो नाव दिस शॅडो विल वर्क. बट याला बॅकग्राऊंड कलर आहे का? नाही. सो लेट से इट विल हॅव अ बॅकग्राऊंड कलर ॲज. व्हेरी गुड. ओके. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द आउटपुट. इथे आता मी जर बॉटमला स्क्रोल केलं तर मला हा नेक्स्ट सेक्शन. कोणता सेक्शन आहे हा? प्रोजेक्ट सेक्शन. राईट. आणि इथे मला प्रोजेक्ट दिसत आहे. यू कॅन सी दॅट आय जस्ट हॅव दिस प्रोजेक्ट सेक्शन. राईट. आणि इथे आपल्याकडे इमेजेस आहे. किती इमेज एका सेक्शन मध्ये? 4 इमेजेस आहे. व्हेरी गुड. सो नाव लेट्स क्रिएट दिस सेक्शन. करायचं क्रिएट. लेट्स मूव्ह. आता इथे जर तुम्ही कॉमनली जर बघितलं तर बघा सर्व सेक्शनला एक मार्जिन दिलेली आहे. दिसते का मार्जिन? सॉरी, पॅडिंग आहे बघा. सर्व एका अलाइनमेंट मध्ये दिसतंय का? सो नाव व्हॉट आय विल डू फॉर दिस. हियर just I will say that there will be a section. ओके. कोणतं सेक्शन इथे आहे? प्रोजेक्ट सेक्शन. आता या प्रोजेक्ट सेक्शन मध्ये किती पार्ट असतील सांगा बरं? 1, 2. किती पार्ट आहे? ऍक्च्युली फक्त 2 पार्ट आहे याच्यामध्ये. किती पार्ट आहे? नाही ना रे. कुठे दिसतंय तुम्हाला? हे बघा, हा एक आहे आणि हा एक नाही का? हे जे तुम्हाला एक सेक्शन हे बघा, हा एक सेक्शन आहे. त्याच्यासोबत हा पूर्ण सेक्शन. त्याच्या आतमध्ये छोटे छोटे सेक्शन्स. बरोबर ना? सो व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट से दॅट देयर विल बी अ पॅराग्राफ प्रोजेक्ट. आणि याला मला फॉन्ट कोणता अप्लाय करायचा आहे? सो आय विल जस्ट से क्लास लाईक एरियल फॉन्ट. बघूया आपण, जर तो नसेल तर दुसरा फॉन्ट यूज करूया. सो यू विल सी इट विल जस्ट शो मी समथिंग लाईक दिस. तोच फॉन्ट आहे, एरियलच. इथे मी या स्पेसिफिक सेक्शनला बनेल दॅट there must be a padding. Top bottom must be 4 rem. Left right must be 3 rem. आणि तुम्हाला दिसेल की तो कॉन्टेंट आता लेफ्ट अँड राईट साईडला स्पेस आहे. ओके. नाव द नेक्स्ट विल बी दिस वन. सो आय विल जस्ट से प्रोजेक्ट टायटल. हा, मग एक कॉमन करू ना आपण ते. आता हे कोड नॉर्मलायझेशनची प्रोसेस असते. आता आपल्याकडे वेगळं सेक्शन आहे का? तर मी जर तुम्हाला आधीच ॲझम्पशन दिलं तर ते डोक्यावरून जाईल. आपण काय करूया, ते हळूहळू करूया त्या वर्किंग मध्ये. ओके. सो आता इथे मी म्हणेल की हा जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट टायटल, याला आपल्याला काय करायचं आहे? आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह फॉन्ट साइज ॲज 1.5 rem. Let's save it. And you will see it just looks something like this. We can increase it more, like 3 rem. पण तो इफेक्ट नाही करत आहे. लेट्स चेक वाय. इफेक्ट नाही करत आहे. फॉन्ट साइज सगळे झोपले का? ओके.
So I will just say 2.5. Okay, perfect. Now let's add a border to bottom. काय ऍड करणार मी? 1 pixel solid gray. ठीक आहे. या बॉर्डरला थोडा अजून मी लाइटर करेल. चला अजून त्याला लाईट करूया. Okay, and now the same color I will just try to apply to the color for the title also. But इथे मी त्याला थोडा डार्क करेल. Let's make it a bit dark. Okay, you can just add it more darkness. खूप काळा नको येतो आपल्याला. हा, व्हेरी गुड. आणि इथे मी जस्ट ऍड करेल पॅडिंग. कशी हवी आपल्याला? बॉटमला मला 2 रेमची पॅडिंग हवी. सो यू विल सी देर विल बी अ स्पेस इन इट. थोडी कमी पण करू शकतोय, लाईक 1.5. यू विल सी इट वर्क्स परफेक्ट. राईट. आता फायदा काय होतोय की आपण पॅडिंग, मला माहिती की तो पॅरेग्राफ पूर्ण कव्हर होतोय, त्यामुळे बॉर्डर आपण त्याला दिली तरी वर्किंग होईल ते. नाव द नेक्स्ट विल बी द नेक्स्ट सेक्शन. हा सेक्शन किती आहे? या सेक्शन मध्ये सब सेक्शन 8. किती आहे? 8. सो इथे मी म्हणेल दॅट देर विल बी अ सेक्शन विथ अ क्लास, सॉरी, प्रोजेक्ट सेक्शन मध्येच मी म्हणेल लाईक प्रोजेक्ट्स. काय देईल मी नेम? प्रोजेक्ट्स. आणि याच्या आतमध्ये एक सेक्शन क्रिएट करेल ज्याला मी म्हणेल अ क्लास ॲज प्रोजेक्ट आयटम्स. आता यामध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक इमेज आहे आणि एक टेक्स्ट आहे. सो जस्ट आय विल से दॅट देर विल बी अ स्पॅन टॅग with this text and there will be image tag. So चला एक image pull करूया. House. You will see it's there. Okay. Now what will be the next thing? So इथे आता मला एका सेक्शन मध्ये लाईक एका रो मध्ये किती हवे आपल्याला? 4 हवे. So what I will do, just I will say that हे जे प्रोजेक्ट आयटम आहे याची आपण इनिशियली width will be 20%. किती पर्सेंट? 20% घेणार. ओके. द नेक्स्ट विल बी याच्या आतमधली जी इमेज आहे याची विड्थ ही 100% हवी आणि हाईट 100% हवा आहे. याच्या आतमधला जो स्पॅन टॅग आहे, याच्या आतमध्ये जो स्पॅन टॅग आहे त्याला पोझिशन मी ऍब्सोल्यूट करेल आणि या आयटमला काय करेल? पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह. इथे मी म्हणेल लाईक बॅकग्राऊंड कलर मस्ट बी ब्लॅक. ओके. अँड पॅडिंग, बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आणि पॅडिंग टॉप बॉटम लेफ्ट राईट 1 रेम करेल. You will see it will look something like this. Okay. Now the next thing will be I will just say की या स्पॅनचा जो कलर आहे तो व्हाईट हवा आहे. सो इट विल लुक समथिंग इन दिस वे. ओके. चला या पण पर्टिक्युलर सेक्शनला एक फॉन्ट ऍड करूया. तर हा सेम फॉन्ट आहे का एरियलला? हा नाही. तर चला याला मी इन्स्पेक्ट करेल. लेट्स इन्स्पेक्ट इट. तर याला फॉन्ट कोणता अप्लाय केला हे आपण चेक करूया. कोणते कोणते क्लास याला?
ओके, फॉन्टचं तर नेम नाही दिलंय त्यांनी. चला आपण एरियलचा यूज करूया इनिशियली. ठीक आहे. सो वी विल यूज अ एरियल फॉन्ट. एरियलच यूज करूया कारण सध्या आपल्याकडे तोच आहे. सो आय विल जस्ट से फॉन्ट एरियल फॉन्ट अँड यू विल सी दॅट इट विल बी देअर. ओके. आता प्रॉब्लेम असा आहे की इथे इमेज मला अशी नकोय. आता बघा एक छोटासा प्रॉब्लेम हा आहे की लाईक इथे आपल्याला थोडी पॅडिंग द्यावं लागेल त्याच्या सेक्शनला. सो आय विल जस्ट से पॅडिंग फ्रॉम टॉप और जस्ट आय विल से पॅडिंग लेफ्ट राईट मला नकोय, बट फ्रॉम टॉप अँड बॉटम वन ची पॅडिंग हवी, लेफ्ट राईट नकोय. सो इथे मी प्रोजेक्टसाठी करेल. ओके, then just I will say that free rem perfect. चला याची विड्थ इन्क्रीज करूया. कशाची? प्रोजेक्ट्स. हा, प्रोजेक्ट आयटमची. तर इथे आपण त्याला 30 करून बघूया. हाईट ऑटोमॅटिकली मॅप होते ती, बट वी विल डिक्रीज द हाईट ऑल्सो, डोंट वरी. ओके, तर मी इथे 25 देईल. किती? 25. अजून इन्क्रीज करूया 30. नाव इट जस्ट लुक्स परफेक्ट. ओके, तर असे माझ्याकडे किती सेक्शन असतील आयटम? असे 8 आहे. किती असे? 8. तर हे 8 वेळेस आपण या आयटमला कॉपी करूया. किती झाले बघा बरं. 1 2 3 4 असं नाही लक्ष देणार ते. तर यासाठी काय करूया आपण, याचा जो पॅरेंट आहे प्रोजेक्ट्स त्याला डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, फ्लेक्स रॅप ॲज रॅप आणि जस्टिफाय कॉन्टेंट स्पेस बिटवीन. किती हवे आपल्याला? 4 हवे, बरोबर. चला आता ते 4 डिझाईन करूया. तर टोटल किती झाले आता? किती झाले ते? 8 बरोबर आहे ना? अजून एक प्रॉब्लेम आहे. हा पण प्रॉब्लेम आपल्याला रिझॉल्व, सॉरी, इथे आपल्या याच्यात जर बघितलं तर अजून एक प्रॉब्लेम आहे. हा बघा प्रॉब्लेम. हॅलो, हा सुजय. फ्लेक्स रॅप कसं वर्क करतं? आता मला सांगा, इथे टोटल साईज किती दिली आपण एका आयटमची? सपोज मी 30 दिली. किती दिली? टोटल 8 आयटम आहे. सो 3 8 जार हा 240, बरोबर ना? 240%. एक विड्थ म्हणजे मॅक्झिमम किती असतं? 100. मग हे प्रत्येक एलिमेंटला 30% देईल आणि जे नवीन एलिमेंट येतील ते नवीन लाईन वरती येतील. अलग लक्षात. हा हा ते आपण करूया ना कॅल्क्युलेट. ते त्याला रॅपचा इश्यू होता. आता समजलं फ्लेक्स रॅप. आता एका रो मध्ये आपल्याला किती हवे? 25% करूया. एक्झॅक्ट आले, बरोबर. असे नकोय आपल्याला. कसे हवे? आणि इथे मी अजून एक करेल, मार्जिन बॉटम ॲज 1 रॅप 0.5 आणि हे रेडी. पण जेव्हा मी मूव्ह करेल तर काय होत आहे? पोझिशनमुळे. मग आपण काय करणार आहे, इथे जो हेडर आहे ज्याला आपण स्टिकी केलं होतं, कुठे येतो? हा, तर याला मी म्हणेल झेड इंडेक्स ॲज 2. झेड इंडेक्स म्हणजे काय होतं? तो एलिमेंट मागे झेड इंडेक्स म्हणजे परपेंडिक्युलर. पूर्वी कसं होतं बघा, या टाइप मध्ये होतं. हा मेनू आपला, हा त्याच्या वरतून जात होता कारण हा एलिमेंट खाली आहे ना, तर याची झेड प्रॉपर्टी जास्त असते व्हॅल्यू. आपल्याला कसं हवंय मागे. मग मी काय केलं, याला म्हटलो की तू पुढे जायचंय तुला. सो आपण झेड इंडेक्स याचा नंबर दिला 2. आता तो हा मागचा आहे त्याच पोझिशनला आहे.
पण मेनू आपला पुढे आलाय. फिक्स केलं तरी झेड इंडेक्स द्यावाच लागतो. फिक्स तुम्ही कोणती पण पोझिशन सेट करा, जी व्हॅल्यू जी एलिमेंट खाली असेल, जो एलिमेंट त्याची झेड इंडेक्स व्हॅल्यू प्रत्येक वेळेस जास्त असते. ती झिरोच असते सर्वांची. पण तो लेअर कसा असतो, जसं तुम्ही बघितलेलं आहे बघा, जर एखादी इमारत आहे ती खाली मोठी असते, त्यानंतर छोटी छोटी होत जाते. तसाच जो झेड इंडेक्स खाली असतो तो सर्वात पुढे असतो. ओके, म्हणजे जो एलिमेंट खाली असतो तो पुढे असतो, जो वरती असतो तो मागे असतो. त्यामुळे ते या प्रकारे होतं. पण आपल्याला काय करायचं, याची व्हॅल्यू पुढे न्यायची. मग त्याला आपण झेड इंडेक्स लावून पुढे नेतो. हा त्याच पोझिशनला आहे, पण जो टॉपचा आहे तो पुढे येईल. झेड इंडेक्सची व्हॅल्यू काय? झेड इंडेक्सची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होते. डिफॉल्ट झेड इंडेक्स सर्वांचा 0 असतो. इथे बघा, ही इथे पण तरी पण वर्क करते. 1 पासून तुम्ही नंबर ते देऊ शकताय. आता तुम्हाला पॉपअप क्रिएट करायचा आहे, याला पण मी 1 जर दिली, कशाला, या हेडरला, पॉपअपला 1 असली तर पॉपअप मॅचअप नाही होणार, म्हणून आपण पॉपअपला 3, 4, 5 अशी व्हॅल्यू देणार. आणि चला आता हा जो ब्लॅक कलर दिलाय मी, याला काय करेल आपण, तुम्ही 1000 दिलं तरी चालतं. 7 नाही दिसत रे सारखं, म्हणजे हा तुम्ही 1000 दिला तरी चालेल, पण भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा एखादी एलिमेंट ऍड कराल, आता सपोज आज या वेबसाईटमध्ये फक्त मेनू आहे, उद्या पॉपअप आला, तुम्ही याला जर 1000 देऊन ठेवलं, त्या पॉपअपला तुम्हाला 1001 द्यावा लागेल. मग 1001 आलं का लक्षात? तुम्ही जो झेड इंडेक्सचा नंबर देताय तो डेंजरस राहतो. तर बघा, ते थोडं ट्रान्सपरंट पण दिसतंय. दिसतंय ट्रान्सपरंट, अँड यू विल सी दॅट इट वर्क्स परफेक्ट. ओके, तर आपल्या टेम्पलेट मधला आता कोणती व्हॅल्यू राहिली आहे? हा बॉटमचा कॉन्टेंट, विच वी आर गोइंग टू क्रिएट इन नेक्स्ट लेक्चर. ओके, समजली वेबसाईट कशी डिझाईन करायची? तर बूटस्ट्रॅपची ही वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकताय, करायची असेल. जी मी डिझाईन केली ती तुम्ही करू शकताय. इज इट क्लिअर? येस. हा कोड मी गिटअप वरती पुश करतोय. द पेनड्राईव्ह